अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुढच्या महिन्यात जुलै महिन्याच्या 21 तारखेला आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजेच काय, आपल्याला स्वामी सेवा करून स्वामींचा भरपूर असा आशीर्वाद मिळवून घेण्याची परत एक संधी आपल्याला भेटलेली आहे. तर 1 तारखेपासून ते 21 जुलैपर्यंत आपण पारायण करू शकतो. म्हणजेच काय, 21 दिवसाचं स्वामी चरित्राचं पारायण. ते कसं करायचं आहे हे मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. तर आपल्याला थोडक्यात सांगतो. आपल्याला काय करायचं असेल, एक नारळ घ्यायचा आहे, खडीसाखर घ्यायचं आहे आणि पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करून पहिल्या दिवसापासून आपल्याला सुरुवात करायचं आहे. तर सुरुवात करत असताना खडीसाखर आणि नारळ जे काही घेतलेलं असेल आपण संकल्प करायचा आणि तेच नारळ आणि खडीसाखर आपल्या जवळच्या स्वामी केंद्रामध्ये किंवा दत्त मंदिरामध्ये नेऊन ते ठेवायचं आहे. नसेल स्वामी केंद्र किंवा दत्तांचं मंदिर नसेलच तर तुमच्या घराच्या शेजारी किंवा गावामध्ये एखादं कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये नेऊन ठेवायचं आहे आणि आपण सेवेला सुरुवात करू शकतो. पहिल्या दिवसापासून ते 21 तारखेच्या पौर्णिमेपर्यंत आपल्याला स्वामींचे 21 अध्यायाचं पारायण करायचं आहे. तर ते कसं करायचं, काय करायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. श्री गुरुदेव दत्त.